महाराष्ट्रामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला होता. पण तो निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदललेला आहे आणि आता त्यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 1 वर्षाची मुदत वाढवून दिलेली आहे. काय बोलायचं या गोष्टीला सांगा. तुम्ही सांगा, जी लोकं 25-25, 30-30 वर्ष झालं महाराष्ट्रात राहत आहेत, महाराष्ट्रामध्ये त्यांचा बिझनेस करत आहेत, पैसे कमवत आहेत, ती लोकं गेल्या 25-30 वर्षात मराठी शिकले नाही, तर ती एका वर्षात मराठी शिकणार आहेत का? खरं तर एखादी भाषा शिकण्यासाठी त्याची आवड लागते. पण या लोकांना मराठीचा अक्षरशः राग आहे. कारण जेव्हा हा निर्णय प्रताप सरनाईकांनी लागू केला, त्यानंतर ही लोकं आंदोलन करायला लागली. व्हिडिओ बनवून आम्ही मराठी बोलणार नाही, मराठी माणसांना शिव्या देणं, अशा प्रकारच्या गोष्टी यांनी केल्या. या लोकांना खूप जास्त इगो आलेला आहे. यांना महाराष्ट्रात येऊन कमवायचं आहे, महाराष्ट्रात येऊन मोठं व्हायचं आहे, पण महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राची भाषा बोलायची नाही आहे. म्हणून अशा प्रकारचा विरोध ही लोकं करत आहेत आणि आपली राजकारणी आपल्या वोटिंग बँकसाठी त्यांना अजून कालावधी वाढवून देत आहेत. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, की या हिंदी लोकांना असं वाटतंय, की आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यांनाच हिंदी येते. आपल्या महाराष्ट्रातील राजकारण्यांना सुद्धा वाटतंय, की मराठी माणूस हा हिंदी बोलतोच. हा जो गैरसमज आहे ना, तो गैरसमज पहिला काढला पाहिजे. जर का यूपी बिहारच्या लोकांना मराठी बोलता येत नाही, त्यांना हिंदी बोलता येतं, तसं महाराष्ट्राच्या लोकांना मराठी बोलता येतं, हिंदी बोलता येत नाही, हिंदी समजत नाही. ही साधी आणि सरळ गोष्ट आहे. बघू आता 1 वर्षाच्या कालावधीनंतर तरी ही लोकं मराठी शिकतात का? की अजून याचं राजकारण मोठ्या लेव्हलला जातंय? तुमचं काय म्हणणं आहे? खरंच हे फक्त राजकारणासाठी चाललंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा.